विलेपार्लेतील जुहूमध्ये नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचं जाहीर केलंय। दरम्यान एकीकडे आता जास्तीत जास्त मुंबईकरांनी मतदानासाठी बाहेर पडावं यासाठी प्रशासन प्रयत्न करतंय, तर दुसरीकडे जुहू परिसरातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचं जाहीर केलंय। जुहू परिसरात जवळपास 200 इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी हा निर्णय घेतलाय। मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याच्या आशयाचे बॅनर जुहू रुईया पार्क मध्ये लागलेत। या सोसायटी परिसरामध्ये हे बॅनर लागल्याचे दिसून येतं। तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे हे बॅनर लावण्यात आले आहेत। दरम्यान या ठिकाणी घरं उद्ध्वस्त होत आहेत। 1939च्या ब्रिटिश कायद्याअंतर्गत आम्हाला आमच्या कायदेशीर घरांमधून हाकलण्यात आलं आहे। सुमारे 200 इमारती आणि 2 मोठ्या झोपडपट्ट्या धोक्यात आल्या असून आता इथल्या 35,000 नागरिकांवर अन्याय होतोय असा संताप नागरिकांनी व्यक्त केलाय। त्यामुळे आता मतदानासाठी बाहेर पडण्यापूर्वी 100 वेळा विचार करा आणि पुन्हा विचार करा। यासाठी पुन्हा आम्हाला खोटी आश्वासनं न देता चालणार नाही असं देखील नागरिकांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आतापर्यंत नेत्यांनी बरीच आश्वासनं दिली, मात्र आतापर्यंत त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही। मात्र निवडणुकांनंतर कोणताही नेता या ठिकाणी ढुंकून सुद्धा पाहत नाही असं देखील नागरिकांनी म्हटलंय। आणि असं म्हणतच आता नागरिकांनी महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। मात्र यावेळी मनसे उमेदवार संदेश देसाई यांनी निवडणुकीनंतर इथल्या रहिवाशांना दोन्ही ठाकरे बंधूंची भेट घालून या प्रश्नाचा पाठपुरावा करू आणि त्यावर आम्ही योग्य तो तोडगा काढू असं आश्वासन दिलंय। त्यामुळे आता महानगरपालिका निवडणुकीत जुहू परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं।